नमस्कार. शेतकरी नामा जी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. दिल्लीचा IIT असेल, IIT मध्ये आता आमच्या सांगण्यावरून 100 लोक देशी गाईच्या गोमूत्र औषधावरती संशोधन करतायत. आणि अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह लोक महाराष्ट्रातील एकत्रित केले, त्यांचं कृषी तंत्रज्ञान एकत्रित केलं, लोकांपर्यंत पोहोचवलं आणि चांगल्या घडामोडी घडवून आणले या महाराष्ट्रामध्ये. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आमच्या पोलीस दलामध्ये जवळपास 2 लाख अधिकारी कर्मचारी शेतीशी निगडीत आहेत, त्यांचं कुटुंब शेती करतंय. तर आम्ही आता असं ठरवलंय की त्या लोकांना वर्षभर आपण प्रशिक्षण देणार आहोत पंढरपूर येथे आणि जिल्हा स्तरावरती. आणि त्यांनी पिकवलेला माल हा पोलीस स्टँडने विक्री करायचा आणि तो माल आमच्याकडे एक्सेस होईल, किंवा तुम्ही जर आम्हाला काही सहकार्य करणार असाल तर तुमच्या दोघांच्या माध्यमातून आपल्याला तो माल पुढे विक्री करायचा. पण त्याच्यामध्ये आमच्या मला विचारलं की तुम्ही काय काय पिकवू शकता. मी म्हटलं काय पिकवू शकत नाही हे विचारा. ड्रॅगन फ्रूट शिवाय सगळं पिकवतो आपण. त्यामुळे तुमची जी काही डिमांड येईल ती सगळी डिमांड फुलफिल करण्याचं कौशल्य आणि क्षमता पोलीस किसानमध्ये आहे, हे निश्चित आहे. आणि तुम्ही बरोबर असाल तर आणखी ते कौशल्य वाढेल. माझी एक विनंती आहे तुमच्या दोघांना. बऱ्याच वर्षापासून मी महाराष्ट्र शासनाकडं कृषी विभागाकडे एक विनंती करतोय की सर, पंढरपूरमध्ये दरवर्षी कोट्यावधी वारकरी येतात आणि ते सगळे शेतकरी आहेत 100%. मग इथं आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन आपण दोघांनीही घेतलं. तुम्ही कुठे आलात परत तर एका कृषी मेळाव्यामध्ये आलात. तसं प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्याला तिथलं दर्शन झाल्यानंतर त्याला असं वाटावं की सह्याद्रीचं आणि व्यंकटेश्वराचं एक कृषी तंत्रज्ञान देणारी चांगली संस्था आहे, तिथं आपण भेट द्यावी. तर मी तुमच्या दोघांना विनंती करतोय, तुम्ही दोघं मिळून असं एक स्ट्रक्चर उभा करा की त्या ठिकाणी शाश्वत कृषी तंत्रज्ञान उपलब्ध होईल. कृषी तंत्रज्ञान जोपर्यंत वारकऱ्याला देत नाही तोपर्यंत भारतातला महाराष्ट्रातला शेतकरी समृद्ध होणार नाही. तर माझी तुमच्या दोघांना कळकळीची विनंती की ज्याच्यावरती गांभीर्याने तुम्ही आता तुमच्या भाषणात सांगायलाच पाहिजे. कारण पोलीस किती विनंती करत नाही, आदेश देतो नेहमी. प्रथमतः आपल्या सर्वांचं मी आपल्या कार्यालयाचं जोरदार स्वागत करू इच्छितोय. कारण जीवनामध्ये वेळ ही खूप अमूल्य आहे आणि ह्या वेळेचं मला चांगल्या प्रकारचं भान आहे. कारण डिफेन्सची नोकरी करत असताना डिफेन्स मधनं ब्लॅक कॅट कमांडो देशातली सर्वोच्च उच्च असं पद मी 3 वर्ष उपभोगलेलं आहे. आणि ज्यांनी ब्लॅक कॅट कमांडोची नोकरी केली त्याला एका सेकंदाचा, मिनिटाचं, घंट्याचं आयुष्य काय असतं हे त्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान असतं. मला असं वाटतं की आणि देशाची सेवा करून जिवंतपणे वापस आलो, याला पांडुरंगाला भगवंताला थँक्स बोलतोय. की बरेचसे आमचे भाऊ तिरंगामध्ये लपेटून घरी येतात आणि तुम्ही आम्हाला सुखरूपपणे घरी आणलंय, आमचं परम सौभाग्य आहे. उरलेलं आयुष्य हे कुठं घालावं, कुठं खर्च करावं हे कळत नव्हतं. परंतु देशाची सेवा केली आणि परत जर देशाची सेवा करायची संधी जर भेटत असेल तर संधी करायला पाहिजे. म्हणून 19 एप्रिल 2019 या रोजी नाशिक या रामांच्या पावनभूमीमध्ये एक निर्णय घेतला का माझा जो निवृत्त जवान जो आहे त्याच्याकडे 20 ते 30-32 वर्षाचा अनुभव असताना तो माझा जवान रिटायर होऊन आल्यानंतर सिक्युरिटी गार्डची नोकरी करतोय, चपराशीची नोकरी करतोय, पेट्रोल पंपवरती उभं राहून नोकरी करतोय. म्हणजे ज्याला देश चालवण्याचा माग आहे, ज्याला देश चालवण्याची अक्कल आहे असा व्यक्ती 32 वर्षामध्ये रिटायर होऊन आल्यानंतर लाचार बनून एक चपराशीची जर नोकरी करत असेल तर या देशाचं दुर्भाग्य आहे की जवान ही नोकरी करतात आणि देशाला चालवणाऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये ही पडदा ठेवलेला आहे. असू द्या, ज्याचं कार्य आहे तो करेल आणि त्यांना करू द्या. मला काय कोणाची घेणं नाही, मी कोणत्या पक्षाचा पण नाही, पक्षाविषयी कधी बोलत पण नाही. परंतु एक कुठेतरी खंत आहे, तो निवृत्त जवान जर देशाची सेवा करून जर येत असेल त्याचं उरलेल्या आयुष्याचा जो अनुभव आहे हा अनुभव या देशाच्या विकासासाठी या देशातल्या दिग्गज लोकांनी त्याचा वापर करून देशाचा विकास करायला पाहिजे.
याची कुठेतरी खंत वाटत होती, म्हणून जवानांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला. दुसरा निर्णय की माझे वडील शेतकरी आहेत, वडिलोपार्जित आम्ही शेती करतोय. माझे वडिलांनी रात्रंदिवस, माझ्या आजोबांनी रात्रंदिवस, माझ्या पंजोबांनी रात्रंदिवस शेती करूनही आजपर्यंत ते एक सर्वसामान्य जीवन जगतात. आणि माझ्यासारखे माझ्या वडिलांच्या वयातले बरेचसे शेतकरी शेती करून शेतीत न माल पिकवल्यामुळे मुलगी लग्नाला आल्यामुळे तिचं लग्न कसं करावं याची समस्या डोळ्यासमोर ठेवून तो व्यक्ती एकेकाळी गळ्याला गळफास देऊन आत्मदहन करतोय. असे कित्येक शेतकरी या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहेत. अहो, खरं तर या देशाची सेवा करणारे दोनच भाऊ आहेत, एक आहे जवान आणि दुसरा आहे किसान. दुर्भाग्य आहे या देशाचं की या देशाने या दोघांना लुटलं. या देशाचे जे दिग्गज, जे मोठे खुर्चीवरती पांढरे कपडे घालून बसलेले आहेत, या दोघांनी या दोघा भावांना लुटलेलं आहे. हो, कधी यांना कळणार? ज्या दिवशी हे दोघं देशाच्या सीमेवरच्या व्यक्तीनं, जवानांचं शस्त्र खाली जर टाकलं तर तुमची झोप उडून जाईल, तुम्हाला कधी कळणार? हो. आणि ज्या दिवशी माझ्या शेतकरी बांधवाला शेती पिकवायला जर कधी बंद केलं का हे बाकीचे लोक पैसे खाणार? हो, कधी करणार? या देशातल्या लोकांना, या दोन लोकांना आपण सदैव जिवंत आणि कधी नाराज नाही करायला पाहिजे. पण खूप दुःख वाटतं की हे दोन्ही भाऊ खूप दुःखी आहेत या देशामध्ये. आणि म्हणून या विठुरायाला आणि माझ्या व्यंकटेश्वरा भगवान एक साकडं घालतं की एवढी ताकद देत या जगामध्ये पाहायची गरज आहे. म्हणून 19 एप्रिल 2019 या रोजी रामाच्या पावन भूमीमध्ये व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही सेंट्रल गव्हर्नमेंट मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह संस्था उदयास आणि तिने अवघ्या या 5 वर्षामध्ये 2 राज्यामध्ये शेतकरी बांधवांना एकत्र घेऊन जे कार्य कामाला सुरुवात केलेली आहे, त्या कामाची दखल भारताच्या पंतप्रधानांनी 108 एपिसोड मध्ये 28 मे 2023 रोजी मन की बात मध्ये पूर्ण जगाला संबोधित केलं की या व्यंकटेश्वरामध्ये निवृत्त जवान आणि किसान एकत्र येऊन जे कार्याला सुरुवात केलेली आहे, हिच्यापासून बोध घ्यायला पाहिजे, हिच्यापासून शिक्षण घ्यायला पाहिजे आणि हिच्या सोबत राहून कार्य करायला पाहिजे. जगाला जेव्हा संबोधित केलं, अशा महान पुरुषांनी या व्यंकटेश्वराचा अवघ्या 5 वर्षाच्या कार्याची दखल घेऊन ते जगाला संबोधित केलं. एका आदिवासी परिवारातल्या मुलाला जगासमोर ठेवून त्यांनी जे कौतुक केलंय हे खूप अविस्मरणीय आहे, प्रशंसनीय है. मैंने जय अनुसंधान की बात की थी. मन की बात में आज बात एक ऐसे व्यक्ति की, एक ऐसी संस्था की जो जय जवान, जय किसान, जय विज्ञान और जय अनुसंधान इन चारों का ही प्रतिबिंब है. ये सज्जन है महाराष्ट्र के श्रीमान शिवाजी शामराव डोले जी. शिवाजी डोले नासिक जिले के एक छोटे से गांव के रहने वाले हैं. वो गरीब आदिवासी किसान परिवार से आते हैं और एक पूर्व सैनिक भी हैं. फौज में रहते हुए उन्होंने अपना जीवन देश के लिए लगाया. रिटायर होने के बाद उन्होंने कुछ नया सीखने का फैसला किया और एग्रीकल्चर में डिप्लोमा किया. यानी वो जय जवान से जय किसान की तरफ बढ़ चले. अब हर पल उनकी कोशिश यही रहती है कि कैसे कृषि क्षेत्र में अपना अधिक से अधिक योगदान दें. अपने इस अभियान में शिवाजी डोले जी ने 20 लोगों की एक छोटी सी टीम बनाई और कुछ पूर्व सैनिकों को भी इसमें जोड़ा. इसके बाद उनकी इस टीम ने वेंकटेश्वर कोऑपरेटिव पावर एंड एग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नाम की एक सहकारी संस्था का प्रबंधन अपने हाथ में ले लिया. ये सहकारी संस्था निष्क्रिय पड़ी थी, जिसे रिवाइव करने का बीड़ा उन्होंने उठाया. देखते ही देखते आज वेंकटेश्वर कोऑपरेटिव का विस्तार कई जिलों में हो गया है. आज ये टीम महाराष्ट्र और कर्नाटका में काम कर रही है. इससे करीब 18,000 लोग जुड़े हैं, जिनमें काफी संख्या में हमारे एक्स सर्विसमैन भी हैं. नासिक के मालेगांव में इस टीम के सदस्य 500 एकड़ से ज्यादा जमीन में एग्रो फार्मिंग कर रहे हैं. ये टीम जल संरक्षण के लिए भी कई तालाब भी बनवाने में जुटी है. खास बात यह है
कि इन्होंने ऑर्गेनिक फार्मिंग और डेयरी भी शुरू की है। अब इनके उगाए अंगूरों को यूरोप में भी एक्सपोर्ट किया जा रहा है। इस टीम की जो दो बड़ी विशेषताएं हैं जिसने मेरा ध्यान आकर्षित किया है, वो ये है जय विज्ञान और जय अनुसंधान। इसके सदस्य टेक्नोलॉजी और मॉडर्न एग्रो प्रैक्टिसेस का अधिक से अधिक उपयोग कर रहे हैं। दूसरी विशेषता यह है कि वे एक्सपोर्ट के लिए जरूरी कई तरह के सर्टिफिकेशन पर भी फोकस कर रहे हैं। सहकार से समृद्धि की भावना के साथ काम कर रही इस टीम की मैं सराहना करता हूं। इस प्रयास से न सिर्फ बड़ी संख्या में लोगों का सशक्तिकरण हुआ है, बल्कि आजीविका के अनेक साधन भी बने हैं। मुझे उम्मीद है कि यह प्रयास मन की बात के हर श्रोता को प्रेरित करेगा। आणि आज सकाळी 7 वाजता साहेबांच्या वतीनं विठुरायांनी मंदिरामध्ये बोलून त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं हो, सकाळी 7 वाजता. काय सांगून आलं माहिती विठुरायांना? हे भगवंत एवढं दुःख दे, एवढं मला दुःख दे, एवढा संघर्ष करायची ताकद दे, जेवढा संघर्ष करेन जेवढं दुःख देशील त्याच्या दुप्पट मला सहन करायची ताकद दे. या देशाचं लक्ष बदलायचं आहे. आता देशाचं लक्ष बदलण्यासाठी माझे 2 भाऊ भक्त सोबतला दे, एक निवृत्त जवान आणि किसान. गर्व वाटतोय. अवघ्या 5 वर्षामध्ये 85,000 या संस्थेचे मेंबर्स आहेत. 28 मे 2023 रोजी भारताचे पंतप्रधान सांगत असेल की 18,000 मेंबर या संस्थेचे आहेत. आज 28 मे 2023 आणि आजची तारीख आहे 2024. एवढ्या कमी वेळामध्ये 1 लाख मेंबर जवळजवळ कंप्लीट होत आलेले आहेत. 2 राज्यामध्ये सुरुवात केली, महाराष्ट्र आणि कर्नाटक. परंतु एवढ्या 6 महिन्यामध्ये आंध्र, तमिळनाडू, तेलंगणा, केरळ, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि ओरिसा 10 राज्यामध्ये कामाची सुरुवात करतोय. आपण आपला गाव सोडत नाही, तालुका सोडत नाही, जिल्हा सोडत नाही. पण या निवृत्त जवानांना नांदगाव तालुका, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र सोडून कर्नाटक राज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी 18,000 शेतकरी बांधवांना एकत्र गोळा केलं आणि त्यांचा पहिला काजूचा प्रॉब्लेम होता. त्या काजूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्या लोकांकडून 1,000 रुपयाचा शेत घेऊन 18,000 शेतकरी बांधवांना एकत्र गोळा केल्यानंतर 25 ते 30 टन काजू प्रोसेसिंग प्लांट हक्काचा ते शेतकरी बांधवांना टाकून दिलेला आहे. त्याचं उद्घाटन पुढच्या महिन्यामध्ये अमित शहा करतील अशी मी आशा करतो. मार्गदर्शन करणारे व्यक्ती सोबतला पाहिजे हो. स्वतःसाठी तर सर्वच कमत असतो. लोक 1,000 कोटीचे बॅलन्स शीट बनवतात. माझे शेतकरी राजेंद्र काय आणि तुम्हाला एक सांगू, खूप कमी दिवस झाले या संस्थेची कामाची सुरुवात केली. यावेळेस मी मानेगावला 528 एकर क्षेत्र आहे. किती लोकांकडे 100 एकर क्षेत्र आहे, 50 एकर क्षेत्र आहे, 10 एकर चांगली शेती होते का? मग हा व्यक्ती 528 एकर शेती कशी करत असेल? 528 एकर शेती कशी करत असेल? डोळ्यासमोर इथं क्वेश्चन मार्क करा. कोणाकडे शेती? परंतु 528 एकर शेतीला बघायला 12 कंट्रीचे गव्हर्नमेंट प्रतिनिधी येऊन त्यांनी शेताला दिवसभर चक्कर मारला आणि बोलले यांच्यापुढे इस्रायली फेल आहे. इस्रायल हे मजबुरीने शेती करत आहे. आपल्याला मजबुरीची गरज नाही हो. इस्रायलचा दौरा झाला, इस्रायलमध्ये पाणी पण नाही, जमीन पूर्ण बंजर आहे, डिझर्ट आहे त्या ठिकाणी, जसं वाळवंटासारखी जमीन. तरी त्या देशानं या जगावरती राज केलंय. आपण तर खूप सुखी, समृद्धी आणि भाग्यवान आहोत का आपल्याकडे पाणी पण आहे, सुपीक जमीन पण आहे, आपल्याला मार्गदर्शन आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यामध्ये काम करण्याची नियत पण आहे. फक्त माझ्या भारतातील शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन नाही आहे आणि पिकवलेल्या मालाला योग्य ठिकाणी विक्री व्यवस्थापन नसल्यामुळे त्याच्या मालाला भाव भेटत नसल्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांना या शेतीकडे पाठ फिरवलेली आहे. आणि असेल तर माझे शेतकरी बांधव जर शेतीकडे जर पाठ फिरवत राहिले तर 2050 मध्ये तो बी दिवस येईल का घरामध्ये कोट्यवधी रुपये असूनही तुम्हाला चांगलं अन्न खायला भेटणार नाही. या देशाला कळायला पाहिजे. पंजाब सारख्या राज्यामध्ये कॅन्सर ट्रेन चालवली जाते. खूप स्टडी केला होता त्याच्यावरती का लोक कॅन्सरग्रस्त झाले. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षाचा मुलगा कॅन्सरग्रस्त आहे. का झाला हो याच्यावरती पण स्टडी केला. अहो दुधामध्ये विष आहे, भाजीपाल्यामध्ये विष आहे, फळामध्ये विष आहे.
अहो आज पंजाबचा नंबर आलेला आहे, महाराष्ट्र नंबर यायला वेळ लागेल काय? आणि सर्वात महत्वाचा विषय, सरकार बोलतंय विषमुक्त शेती, विषमुक्त करू आम्ही, शक्यतो आम्ही विषमुक्त शेती करणार, पण विषमुक्त जर शेती जर करायचं असेल तर त्या जमिनीला, त्या पिकाला लागणारा जे ऑर्गॅनिक खात आहे पण ते तुम्ही तयार करा. त्याच्यानंतर आम्हाला सांगतो विषमुक्त शेती करा. एकीकडे विषमुक्त शेती करायला पण सांगतात आणि दुसऱ्या पण म्हणतात का रासायनिक खते द्या. रासायनिक खतं घेण्यासाठी मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या करून ठेवलेल्या आहेत आणि उभ्या तर केल्या. त्या कंपन्यांचे खताचे भाव गगनाला भिडलेले आहेत. शेतकऱ्याला कळतंय की या शेतीमध्ये विष पेरतोय आणि अन्नामध्ये विष पेरली पण खातो, मला पण एकशी मरायचं आहे, तर त्याला पर्याय नाही हो. जोपर्यंत गव्हर्नमेंट पर्याय देणार नाही ना तोपर्यंत काही होऊ शकत नाही. म्हणून 528 एकर शेती कशी करायला पाहिजे, ज्याच्याकडे पैसे पण नाहीयेत, काय बोलतोय, ज्याच्याकडे पैसे पण नाहीये, ज्याच्याकडे शेती करायचा मोठा अनुभव पण नाहीये, पुस्तकी नॉलेज आहे, आणि ज्याच्याकडे पाणी पण नाही, चांगलं क्षेत्र नाही, चांगली जमीन नाही, तरीही ही शेती कशी या देशामध्ये एक रोल मॉडेल म्हणून उभारून बाहेर येत आहे. तुम्हाला बघायला आवडेल काय? नक्कीच. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. यह बदलता हुआ भारत देश है, सहकार से समृद्धि की ओर बढ़ रहा है. वेंकटेश्वरा कोऑपरेटिव पावर एंड एग्रो प्रोसेसिंग लिमिटेड, यह संस्था निवृत्त जवान और किसान को एक साथ लेके ये कार्य चालू किया हुआ है. मालेगांव अजंगवडेल, यहाँ पे संस्था ने 528 एकड़ जमीन लेके ये कार्य चालू किया हुआ है और ये 528 एकड़ जमीन बंजर भूमि है. निवृत्त जवान लोगों ने फर्स्ट में वाटर मैनेजमेंट का बंदोबस्त किया क्योंकि वहां पे पानी की कमी है, और उसी के साथ साथ में उस जमीन के अंदर की ये जो कार्बन की मात्रा कम हो रही है, इसके लिए संस्था ने वहां पे वर्मी कंपोस्ट का प्रोजेक्ट लगाया. इसके लिए 1000 गिर गाय पालन चालू किया है और इसी के माध्यम से वहां पे वर्मी कंपोस्ट, गांडूल खत उसको बोला जाता है, उसका प्रोजेक्ट लगाया है. और उस प्रोजेक्ट के माध्यम से ये जो ऑर्गेनिक फार्मिंग कर रहे हैं, इसके लिए बड़ी मात्रा में हम इसका इस्तेमाल कर रहे हैं. गौपालन के गोबर और गोमूत्र के माध्यम से हम माइक्रो न्यूट्रिएंट बना रहे हैं. उसके लिए उबला हुआ चावल, गुड़ का पानी, इसके बाद छाल, नीम का पत्ता, इसका पूरा घोल बना के इसका माइक्रो न्यूट्रिएंट बना रहे हैं और इसके माध्यम से हम खेती को बड़े मात्रा में इस्तेमाल कर रहे हैं. ये महाराष्ट्र के साथ साथ में कर्नाटका स्टेट भी मल्टी स्टेट होने के कारण हम कर्नाटका स्टेट में भी हम कार्य चालू किया हुआ है. हम लोगों के फार्म में जाके, गांव में जाके उनसे काजू परचेज करवा के वहां पे प्रोसेस करना का कार्य चालू किया है. अब उनको फार्मर लोगों के लिए खुद का हक का ये काजू प्रोसेसिंग प्लांट फैक्ट्री हमने डाल के उनको दे दिया है. स्थानिक लेवल के मजदूर, स्थानिक लेवल के फार्मर्स बहुत हैप्पी है और सच में उन्होंने बोला कि सर 70 साल में जो कार्य नहीं हुआ वो कार्य हम आज हमारे आंखों के सामने देख पा रहे हैं. हमें काजू के बागान आगे बढ़ाने के लिए अभी प्रोत्साहन मिल रहा है. गांव में आके हमारे काजू को अच्छा दाम मिल रहा है और अभी हम लोगों को बोल रहे हैं कि हमारा हक का ये काजू प्रोसेसिंग प्लांट हमारे कल्लीवड़ गांव में है. जवान लोग भी बहुत वहां के खुश है और सच में जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. और उसी के साथ साथ आप ये जो देख पा रहे हैं ये है अजंगवडेल मालेगांव, यहाँ का बंजर भूमि के अंदर जमीन कैसे सोना उगलती है आप आपके आंखों के सामने देख पा रहे हैं. हमने वहां पे क्रिम्सन बाग लगाया था. 2 साल के अंदर हमने यूरोप, जर्मनी और नीदरलैंड में हम एक्सपोर्ट कर चुके हैं अपने वेंकटेश्वरा के ब्रांडिंग से, वेंकटेश्वरा के नाम से. सहकार से समृद्धि के तत्व पे विदेश में ये कोऑपरेटिव ने अपना बिक्री व्यवस्थापन चालू किया है. एक क्रॉप नहीं है, आप ये जो देख पा रहे हैं ये अनार है. बड़ी मात्रा में हम अनार का खेती कर रहे हैं, कम से कम 150 एकड़ का खेती है वहां पे, वो भी ऑर्गेनिक तरीके से कर रहे हैं. स्थानिक लेवल के मजदूर लोगों को अपना रोजगार मिल रहा है. प्रोडक्शन क्वालिटी का उत्पन्न हो रहा है, वो भी ऑर्गेनिक है. अलग अलग तरीके से खेती कर रहे हैं. ये जो बनाना आप देख पा रहे हैं, सच में बनाना जलगांव में भी सुना था, मगर आज मालेगांव जैसे परिक्षेत्र के अंदर बंजर भूमि में इस तरह का बनाना जो प्रोडक्शन हो रहा है ये बहुत फार्मर लोगों के लिए प्रेरणादायी है. और ऐसे छोटे छोटे व्यवसाय के साथ में, क्रॉप के साथ में इंटीग्रेटेड फार्मिंग बोला जाता है वहां पे. तो एक क्रॉप नहीं, यहाँ पे आप ये जो देख पा रहे हैं आम है, केसर आम है.
केसर कोकण में बोला जाता है, मगर बंजर भूमि में भी हमने केसर का आम लगा के बहुत अच्छी क्वालिटी का प्रोडक्शन निकालना चालू किया है। इसी के साथ साथ ये जो देख पा रहे हैं ये है सातारा सांगली की तरफ, ये हल्दी देख पाते हो आप। मगर मालेगांव के जैसे बंजर भूमि के अंदर ये जो हल्दी है, ये हल्दी 100% ऑर्गेनिक है। हैदराबाद की विमटा लैब है, इससे हमने टेस्ट करवाया है। 6.9% तक इसके अंदर का ये जो कर्क्यूम का जो लेवल है ये बहुत बड़ी मात्रा में है। और ये भी प्रोसेसिंग प्लांट हमने वहीं पे लगाया ताकि खेती का माल खेती में भी प्रोसेस हो और यूरोप तक एक्सपोर्ट किया जाए, तभी माल को अच्छा दाम मिलेगा। ये आप देख पा रहे हो। खेती के लगत दुय्यम व्यवसाय हो या शॉर्ट टर्म के क्रॉप हो, ये जिरेनियम फार्मिंग है। जिरेनियम फार्मिंग ये सुगंधी वनस्पति है जिसका ऑयल निकाला जाता है और कॉस्मेटिक और एरोमा थेरेपी के अंदर इसका बड़े लेवल में इस्तेमाल होता है। इसका उद्घाटन करने के लिए केंद्रीय मंत्री BL वर्मा जी आए थे दिल्ली से, उनको मैं धन्यवाद देना चाहूंगा। मंत्री जी ने आके हमें प्रोत्साहन दिया, मार्गदर्शन किया और सच में गांव के अंदर खेती में अपने माल का प्रोसेस करने के लिए प्लांट हम खेती में ही लगा रहे। इसके माध्यम से फार्मर लोगों की आमदनी दुगनी होने का एक रास्ता खुला हुआ है। अलग अलग तरीके से खेती करके एक आमदनी बढ़ रही है, इसके माध्यम से फार्मर लोग बहुत खुश है। मगर एक ही प्रोडक्ट से अलग अलग प्रोडक्ट बनाते हुए जिरेनियम का जो पत्ता है उससे हम पंचगव्य का अगरबत्ती का नवनिर्माण कार्य चालू किया है। और ये भी एक बहुत इस देश के अंदर एक अच्छा संदेश गया है कि एक गौ माता के माध्यम से आप क्या क्या बना सकते हैं। खेती के अंदर का कार्बन बढ़ा सकते हैं, अगरबत्ती भी बना सकती है, गोबर गोमूत्र के माध्यम से माइक्रोन्यूट्रन बना सकते हैं। एक बात सही है कि गौ माता की सेवा करना ये सभी के नसीब में नहीं है, मगर ये वेंकटेश्वरा आज 1000 से ऊपर गिर गाय का पालन करके ये जो घी बनाए है, ये घी बहुत स्वादिष्ट है। और गिर गाय का घी है, ये एक बहुत आयुर्वेदिक माना जाता है और ये आज वेंकटेश्वरा का प्रोडक्शन हो रहा है। जो हमने तालाब बनाया उस तालाब के माध्यम से, इस तालाब के अंदर हमने पर्ल फार्मिंग, मोती का भी खेती चालू किया है। मोती का खेती 18 से 20 महीने के अंदर मोती बन जाता है। वो भी हमने एक ट्रायल बेसिस पे हमने मालेगांव अजिंग मॉडल में यहाँ पे जो हमने वाटर मैनेजमेंट के लिए जो तालाब बनाया था उस तालाब के अंदर ये चालू किया और ये सक्सेसफुली रहा है। ये फार्मर लोगों के लिए एक दुय्यम व्यवसाय की तरफ देखा जाता है। पानी स्टोरेज किया तो उसमें फिश फार्मिंग भी करना चाहिए और वेंकटेश्वर ने फिश फार्मिंग करके वहां पे आय दुगनी करने का एक अच्छा रास्ता बनाया। जो 1000 से ऊपर गिर गाय है, उस गिर गाय का गोबर और गोमूत्र को सही जगह पे स्टोरेज करके इस्तेमाल करवा के वहां पे हमने CNG प्रोजेक्ट लगाया है। और ये CNG प्रोजेक्ट एक बहुत शानदार तरीके का आज वहां पे डेवलपमेंट हो गया है। वाघ साहब महिंद्रा कंपनी के जो CEO है वो भी आए थे, उन्होंने हमें मार्गदर्शन किया। और इसके लिए इफ्को कंपनी के चेयरमैन NCI के अध्यक्ष अपने दिलीप संघानी साहब आए थे, कृषक समाज के कृष्णवीर चौधरी साहब आए थे और उन्होंने वहां पे आके इस संस्था को काफी अच्छे तरह से सपोर्ट किया, मार्गदर्शन किया। मैं सभी को तहे दिल से धन्यवाद देना चाहूंगा। इसी तरीके से ये वेंकटेश्वरा कोऑपरेटिव पावर एंड एग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ये संस्था, ये इंटीग्रेटेड फार्मिंग, ये जो अभी निवृत्त जवान होके आ रहे और इस देश के सुशिक्षित बेरोजगार जो नव युवा है उनके लिए एक प्रेरणादायी रहेगी, एक जीने का एक जरिया रहेगा। और इसी तरीके से ये वेंकटेश्वरा इस देश भर के अंदर निवृत्त जवान, किसान और सुशिक्षित बेरोजगार युवाओं को इकट्ठा लाके इसी जगह पे प्रशिक्षण देके अपने गांव में जाकर प्रोसेसिंग प्लांट लगा के और ये फार्मर लोगों को अच्छा दाम देके माल परचेज करवा के प्रोसेस करके हम डिफेंस को भी सप्लाई करने के बारे में निर्णय लिया है, यूरोप तक एक्सपोर्ट करने के बारे में निर्णय लिया है और स्थानिक लेवल में हम इसको एक्सपोर्ट करेंगे। ये है सहकार से समृद्धि की तरफ बढ़ने का एक अनूठा प्रयास। निवृत्त जवान और किसान का, सभी निवृत्त जवान और किसान को तहे दिल से मैं धन्यवाद देना चाहूंगा। जय हिंद, जय भारत। बगरी पाचशेकडे शेती आहे जरा व्यवस्थित नसल्यापेक्षा बरी आहे। ही 528 एकर क्षेत्र जे आहे या देशाला दिशा देण्यासाठी आम्ही ती शेती आता 70% सेंद्रिय करतो आणि 30% रासायनिक करतो, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही। कारण त्या लेवलला मुबलक तेवढं रासायनिक आपलं सेंद्रिय खत उपलब्ध होत नाही। परंतु सेंद्रिय शेती जर करायची असेल तर आपल्याला सेंद्रिय आपल्याला खत पाहिजे, म्हणून आता सध्या तिथे 1500 गिर गायी आहेत। किती? 1500 गिर गायी आहेत। 5 गायी कोणाकडे आहेत?
कमीत कमी 5. आणि शेतकरी किती आहे हे चुकीचे विचार म्हणजे शेती आहे आणि गाय नाहीये, मग शेती कशी करणार? शेती कशी करणार हो आपण? हा तुमचा प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम माझा पण आहे. माझ्या घरी तेवढ्या काही खास गायी नव्हत्या, परंतु बदलता हुआ भारत देश 2040 आणि 50चा जो दौर येणार आहे, सेंद्रिय शेती करावी म्हणून मी त्या ठिकाणी एक निर्णय घेतलाय की या देशामध्ये गीर गाय ही नसल या भारतातली 500 वर्षापूर्वीची नसल आहे आणि ती आज या देशातून लुप्त होत आलेली आहे. आणि या देशातील गीर गाय ही ब्राझील कंट्री इथून घेऊन गेल्यानंतर त्या ब्राझील कंट्रीमध्ये मेन जे उत्पन्न आहे ते गीर गायच्या दुधा आणि खतापासून आहे. म्हणजे जे भारत देशामध्ये होतं त्याला आपण सोडून दिलं आणि जे आपलं नव्हतं त्याला आपण अडॅप्ट केले. मला असं वाटतं की जे जुनं ते सोनं आहे, जे जुन्याला परत आणायला पाहिजे. म्हणून मी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री ॲनिमल हजबंड्री मिनिस्टर पुरुषोत्तम रुपालाजी त्यांना बोलवून त्या ठिकाणी 1,500 गिर गायचं संगोपन पालन करण्याचं उद्घाटन केले. माझं तिथून एक लक्ष आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये त्या ठिकाणून एक 10 लाख गिरगाईचं उत्पन्न कसं होईल आणि ते गिरगाई तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सबसिडीनुसार तुमच्या घरापर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत कशा पोहोचवायच्या त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं माझी यंत्रणा राबवून राहिलो. मी केंद्रापर्यंत चांगल्या लेवलला पोहोचवायचं माझं कार्य चाललेलं आहे. कारण जर तुम्हाला जर शेती करायची असेल, तुमच्याकडे जर गायी नसतील तर तुम्ही शेती चांगली करू शकणार नाही. आज रासायनिक खत टाकून आपण काही टनानं उत्पन्न काढतोय, चांगलं दिसतंय, परंतु जमिनीमधलं कार्बनची मात्रा कमी होत चाललेली आहे. आणि एक दिवस असा येईल तुम्ही त्या जमिनीमध्ये काही जरी टाकलं तरीही त्या जमिनीतून काहीही वस्तू येणार नाही. त्या दिवशी या जमिनीमध्ये पूर्ण विष पांगेल. त्याच्या अगोदर आपण हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. म्हणून तुम्हाला हे सांगायला माझं चांगलं वाटेल की तुम्ही खूप भाग्यशाली आहात. तुमच्यापर्यंत ही व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह संस्था ही तुमच्या आज कानावरती पडलेली आहे. ही संस्था कशी शेती करते, जिच्याकडे पैसे नाही आहेत, जिच्याकडे शिक्षण नाही चांगलं, या संस्थेला कुणी 2 नंबरचे पैसे नाही दिलेले आहेत. आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी आणि निवृत्त जवानांनी 1000 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन जमा करून पैशाचं व्यवस्थापन करून तशी शेती केलेली आहे. यासाठी एकच सांगेन, तुमच्याकडे पैसे येतील मग तुम्ही चांगली शेती करत असणार ही भावना खोटी आहे. तुम्हाला चांगली शेती करण्यासाठी तुमचे विचार त्या लेवलला गेले पाहिजेत. तुमच्याकडनं त्याला तुम्ही ते शिक्षण घेतले गेले पाहिजे. तुमच्या समोर ते एक्झाम्पल डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे. आणि हे सर्व जर तुम्हाला चांगल्याने जर शेती करायची असेल तर तुम्हाला सांगेन, फक्त जायचं यायचा खर्च तुम्हाला करावा लागेल. शेतीच्या गेट मध्ये तुम्ही आल्यानंतर तर तिथून फिरून जेवण करून नाश्ता करून चहा पिऊन वापस येईपर्यंत खर्च ही संस्था करते. यासाठी मी तुम्हाला आग्रह करेन की तुम्ही त्या ठिकाणी जरूर या. आता खूप डिजिटल चालले तरी पण साहेबांच्या वतीने जेव्हा जेव्हा सेमिनार लागते तुमच्यावाले, आम्ही खूप छोटे आहोत. माझे मोठे भाऊ आणि या महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी तिथे बसले, त्यांच्यामुळं मी जास्त बोलावं असं मला कधी वाटणार नाही. परंतु या संस्थेनं निवृत्त जवान आणि किसानला जोडून काम चालू केलेले आहे. तुम्ही किसान आहात. या संस्थेचा फक्त आम्ही 1000 रुपयाचा शेअर घेतोय आणि 100 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्या शेतात जर आले तर त्या ठिकाणी नक्की मला असं वाटतंय की चांगले खाऊन पिऊन आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन फुकटमध्ये वापस येऊ शकता. आम्ही शेतकऱ्यांकडून काहीच घेत नाही. शेतकऱ्यांनी आम्ही द्राक्ष पण युरोपला एक्सपोर्ट केलेली आहे. आता हळदी एक्सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे, डाळिंब एक्सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली साहेब, 2 मिनिटं बोलेल कमी आहे. आर्मी चीफ या देशाचे रक्षा मंत्री मनोज पांडेजींना मागच्या महिन्यामध्ये पर्सनली मला इन्व्हिटेशन देऊन दिल्लीला बोलून माझ्यासोबतला 3 घंटे चर्चा केली. मी डोळे साहेब, ते मराठी आहे, डोळे साहेब आपण निवृत्त जवान आणि किसानांना घेऊन जे एकत्र येऊन जे कार्य करतात हे जर तुम्ही कार्य मोठं केलं
चांगला माल पिकवला, त्या मालाला प्रोसेस केलं तर नक्कीच मी तुम्हाला डिफेन्सची सप्लायचा दरवाजा ओपन करून देईन. आणि भगवंताच्या कृपेने मी पक्षाचे नाहीये, परंतु आमच्या मोदी साहेबांचा थोडासा क्लोज मध्ये फॅन आहे, कारण त्याचे विचार काही चांगले आहेत म्हणून बोलतोय, बाकी पक्षाचे विषय घेत नाही. एवढ्या वर्षभरामध्ये जरी डिफेन्सचा रस्ता जर मोकळा झाला तर तुम्हाला मी सांगतो, साहेब एवढे बोलले तर डोळे साहेब आम्हाला मदत करा. तुम्ही माल पिकून थकून जाल. हा काय, तुम्ही माल पिकून थकून जाल, त्याच्या दुप्पट डिफेन्सला माल लागतोय, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि पांडुराईने पण बोलवलं तर मला असं वाटतं पांडुराई पुढचं रिझर्वेशन पूर्ण करतील असं मला वाटतंय. माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय भारत. सरांनी गायीविषयी खूप माहिती सांगितली. ज्या पावन भूमीमध्ये ते आलेत ना, त्याच्यामध्ये एक संत वचन आहे, ज्याच्या दारात गाय त्याच्या घरात विठ्ठलाचे पाय. साक्षात भगवंतानी इथं गोसंवर्धन केलेलं आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आज सगळ्याचे डोळे उघडलेले आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये पोलीस किसान आणि आपलं जय जवान जय किसान आणि सह्याद्री देशी गायीवरती निश्चित काम करेल. फक्त एक विनंती या ठिकाणी, आता आमचे रघुनाथ जाधव एक कौटुंबिक कारणास्तव इथं आलेले आहेत, त्यांना विनंती करतोय. रघुनाथ जाधव हे पोलीस किसानचे संस्थापक आमचे सदस्य आहेत, संचालक आहेत आणि उत्तम प्रकारचा ते बेदाणा पिकवत आहेत. त्यांचा बेदाणा आतापर्यंत विक्रीला बाहेर ठेवला आहे. आता जय जवान जय किसान सारखाच एक प्रोजेक्ट आम्ही सुरू केलाय पोलीस किसानच्या वतीनं. एक कोल्ड स्टोरेज 7.5 कोटी रुपयाचं आता उभा करतोय बरं का सर. आमच्या रघुनाथ जाधव सरांनी आता पोलीस किसानच्या वतीनं 7.5 कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट उभा केला आता कोल्ड स्टोरेजचा. आणि त्यांचा बेदाणा आता आपण आता आले ते, तर त्यांच्या बेदाण्याचं आपण उद्घाटन करावं. पोलीस किसान आजच त्याचं उद्घाटन करतो. नाम क्या चीज है, इज्जत क्या है, सोने चांदी की हकीकत क्या है, लाख बनाए कोई दौलत से, प्यार के सामने दौलत क्या है. खूबसूरत सारे दिखे, खूबसूरत सारे दिखे, जो मैं घर जाके मैं सागर उठा लूं तो फिर ये नसीब नजर किसकी है, तो फिर ये नसीब नजर किसकी है. ये बात मेरी जान ओ बसता है, बजाए इतना मगर किसकी है, बजाए